आता थेट जाणार आहोत पुन्हा एकदा परभणीमध्ये, कारण तिकडे सूर्यवंशी यांचा मृतदेह आणण्यात आलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर परभणीमध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्याकरता त्यांचा मृतदेह परभणीमध्ये दाखल झाला. एकीकडे आंबेडकरी जनतेने सकाळपासूनच धरणं आंदोलन देखील केलेलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात धरणं आंदोलन सुरू होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आणलेला आहे आणि आता परभणीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. ITI परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी ही माहिती आहे. आंदोलन स्थळापासून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ही अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे आणि ITI परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आंबेडकरी जनतेसह आंबेडकरी चळवळीतले अनेक नेते हे उपस्थित राहणार आहेत. तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं हे पार्थिव दाखल झालेलं आहे. आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आता आपल्यासोबत आहेत. पंकज, पार्थिव दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळात अंत्यसंस्कार देखील होतील. कोणकोणते नेते उपस्थित राहत आहेत, आता काय ताजी माहिती आहे? तर पंकजशी आपण संवाद साधणारच आहोत, पण तुर्तास ही थेट दृश्य आहेत परभणीमधनं, कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचं तिकडे पार्थिव दाखल झालं आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कारही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.